इथे भरपूर मोठ्या पातेल्यामध्ये मी डाळ शिजत टाकलेली आहे, हरभऱ्याची अर्थातच पूर्णाची. शिजली डाळ बऱ्यापैकी. आणि एवढी डाळ घालण्याचं कारण आहे ना, आमच्याकडे आज अधिक मासाचा कार्यक्रम आहे. अधिक मासाचा कार्यक्रम आम्ही कशा प्रकारे करतो हे तुम्हाला संपूर्ण व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. अधिक मासमध्ये लेकी जावायला, भाच्या जावायला, भाच्यांना दान करतात. हे आपल्या सर्वांना ठाऊकच आहे. आमच्याकडे अजून माझ्या मुलीचं तर नाही लग्न झालेलं, तर माझ्या पुतण्यांचं लग्न झालेलं आहे. 7 पुतण्यांचे माझे लग्न झालेले आहे. तर त्यासाठी मी त्यांना आहे ना, पुतण्यांना आणि जावायांना आहे ना, अधिक मासासाठी बोलवलेलं आहे घरी. बघू आता किती जण येतात, किती नाही, सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर चला, आता मी स्वयंपाकाला सुरुवात केली. डाळ बऱ्यापैकी शिजली आहे. तर चला. आणि इथे ना गूळ टाकून पोळ्या करणार आहे ना मी आज. ते बघा, हा गूळ मस्त लाल लाल कलरचा गूळ आहे. तर गूळ पण फोडून घेतला आहे, मिस्टरने गूळ फोडून दिला. आणि इथे सर्व आहे ना साराचा मसाला काढून घेतला आहे. मसाला आता मिक्सरला बारीक करून घेते. तर नमस्कार, मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये. इथे माझा पूर्णाचा स्वयंपाक चालू आहे. आणि इथे रोहिणीने मस्त आहे ना डेकोरेशन केलं. हे बघा, रांगोळी काढली. रांगोळीमध्ये लिहिलेले सण लेक जावयांच्या कौतुकाचा. आणि इथे लेक जावयांना देण्यासाठी हे वाण पॅकिंग करून ठेवले आम्ही. इथे टॉवेल, टोप्या, रुमाल, पोट्या भरण्यासाठी ब्लाऊज, त्याच्यामध्ये आंबा, गहू. आणि इकडे ह्या ताटल्यामध्ये ना ताटलीत बत्ताशे, फूल, तांब्याचा दिवा, 7 जाव्यांसाठी 7 असं हे सगळं तयार करून ठेवलं आहे. ते तर हात नको लावू गिरीजा. आणि गिरिजाला काही कळत नाही. तिला वाटलं मम्मी एवढी सगळी तयारी का केली. तिची चालली काहीतरी लुडबुड. तिला सांगितलं तिच्या बाबांनी आणि तिच्या मम्मीनी हात लावू नको. तर इथे लेकी जावायांना बसण्यासाठी ना आसन टाकले. मस्त माझ्याकडे हे वेलवेटचे आसन आहे. आणि मस्त बाजूने फुलांचं डेकोरेशन वगैरे केलं आहे. काय कोणाचा? तुझा बर्थडे? तरी ते सर्व स्वयंपाक झाल्यावर हे बघा, ज्यांना आम्ही अधिक मास देणार आहे ते आलं आहे माझ्या पुतण्या. आणि भजी तळायला आले होते, मग त्या भजी तळत आहे. हे बघा, सोनू आहे, इथं योगिता आहे, इथे सरला आहे ना, इथे ना धोंडे बनवते. अधिक मासामध्ये धोंडे बनवायचे असतात ना, ते हे पूर्णाचे धोंडे ती बनवते. आणि ह्या भजी तळत आहे. आणि किचनवर बराच पसारा झाला आहे, कारण आता स्वयंपाक केला ना. आणि इथे मी सगळं आवरले. आता पाहुणे आले, जावई आले, लेकी आले आमच्या. आता कसा कार्यक्रम करतो तुम्हाला बघायला मिळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि ना नैवेद्य पण भरले. रोणी झाले सर्व नैवेद्य भरून. हो, तूप टाक नैवेद्यांवर. आणि आता ती ना नैवेद्यांवर तुळशीची पानं वगैरे ठेवले, नैवेद्य भरले. आणि सर्व तयारी झालेली आहे. आणि आमचे मानाचे पाहुणे, आमचे लेक जावई आता आज या जावई या. ते बघा, हे आमचे मोठे जावई आहे. हे बघा, हे लोणारी जोडी आमचे योगिता आणि रवींद्र. या, बसा बसा बसा. या 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 या. हे पण लोणारे, कैलास लोणारे आणि सोनाली लोणारे. या या या. हे बघा, हे खर्जे, संतोष खर्जे आणि सरला खर्जे. या या, स्वागत सगळ्यांचं. हे बघा, हे लोंढे. आणि हे बघा परत लोणारे. सर्वांचं खूप खूप स्वागत. सर्व लेक जावई आलेले. हे बघा बसले सगळे. आता आम्ही सगळ्यांचं औक्षण वगैरे करतो. तर या पद्धतीने सर्व जावई लेक जावई आले. त्यानंतर बसल्यानंतर मी सर्व जावयांचे पाय वगैरे घेतले. पायाला हळदी कुंकू वगैरे लावलं, कारण अधिक मासामध्ये जावयाचे पाय धुण्याची प्रथा आहे. आणि जावयांचे पाय धुवून झाल्यानंतर मी मुलींच्या म्हणजेच लेकींच्या कपाळाला हळदी कुंकू वगैरे लावलं. तर मिस्टरनी जावयांच्या कपाळाला गंध लावला.
तर कपाळाला हळदी कुंकू वगैरे लावल्यानंतर मी सर्व लेकी जावयांचं औक्षण वगैरे केलं. त्यांना फुलं अक्षता टाकल्या त्यांच्या डोक्यावर. तर आमच्यामध्ये शक्यतो आहे ना गावातल्या गावातच मुली देतात. सगळ्या मुली पुतण्या माझ्या आहे ना गावातच दिलेल्या आहे. म्हणजे लोणारवाडीला आहे दोघीजणी आणि गावठ्यावर आहे एक आणि एक भाटवाडीमध्ये आहे. तर एक लोंढे गल्लीत आहे आणि एक माझी पत्नी ना रवळस पिंपरीला दिलेली आहे. तिने आली अजून. ह्या गावातल्या गावात असल्यामुळे ह्या सगळ्या लवकर आल्या. तर हळदी कुंकू लावून झालं, गंध लावला, ओळून झालं. त्यानंतर मिस्टरांनी ना जावयांना टॉवेल टोपी टाकली जावयांच्या अंगावर. हो चालेल दे. तर टी व्ही चालू आहे त्यामुळं टी व्हीचा आवाज येत असेल तुम्हाला. टी व्हीवर बातम्या वगैरे चालू आहे. माझ्या 5 पुतण्या आणि 5 जावई आलेले. अजून 2 जण यायचे बाकी आहे. बघू आता सर्व किती जण येतात. आणि नंतर आता आहे ना रोहिणी ओटी भरण्याचं सामान आणलं आहे. तर हे बघा ओटी भरण्यामध्ये मी ना ही छान ब्लाऊज पीस आणले होते डिझाईनचे सगळे वेगवेगळ्या कलरचे आणि त्याच्यावर मस्तपैकी फळं मिळून ठेवलेलं आहे. आंबा, गहू, नाणं असं ओटीनं आता रोहिणी भरती सर्व मुलींची. गोळा झालाय. अशा प्रकारे रोहिणीने सर्व लेकींच्या म्हणजेच तिच्या नंदांच्या म्हणजे माझ्या पुतण्या म्हणजे माझ्या लेकी आल्या. तर त्या रोहिणीच्या नणंदा आल्या. तर रोहिणीने सगळ्यांची ओटी भरली आणि सगळ्यांच्या पाया पडून सगळ्यांचे आशीर्वाद घेतले. त्यात ही बघा ही सगळ्यात शेवट नंबरची पुतणी आरती आहे. तिची ओटी रोहिणी भरते. आणि आता रोहिणी ओट्या वगैरे भरल्यानंतर आहे ना मिस्टर लेकी जावायला ना गिफ्ट देत आहे. हे बघा हे गिफ्ट मी पॅकिंग करून आणलेलं आहे. ओके म्हटलं अनारशांपेक्षा काहीतरी वेगळं करू. मग ते वेगळं केलं. आणि आता सर्वात शेवटी मी ना जावयांना वाण देते. तर हे बघा इथे ताटलीमध्ये ना मी वाण ठेवलेले. वाण म्हणजे बत्तीशाचे वाण देतात. पांढऱ्या कलरचे साखरेचे बत्तीशे मी भुजाऱ्याच्या दुकानातून आणले आणि ते झाकून द्यायची पद्धत आहे. तर रुमालाखाली मी झाकून हे वाण आणि तांब्याचा दिवा देण्याची प्रथा अधिक मासामध्ये आहे. तर सर्व झाल्यानंतर मी सर्व लेकी जावयांना हे वाण दिले. तसं तर वाण म्हणून अनारसे पण देतात. तांदळाची पण अनारसे बनवायला मला काही वेळ भेटला नाही. त्यामुळं आपण अनारशांना ऑप्शन म्हणून बत्ताशे देण्याची पद्धत आहे. तर मग मी हे बत्ताशे दिलेले आहे. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहजन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जीवात्मा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरण नोवे जानी जय यज्ञ कर्म जय जय रघुवीर समर्थ ओम सहनावतु सहनुभुनक्तु सहवीर्यं करवावहे तेजस्विनामदितमस्तु मा विद्विषावहे. ओम शांती शांती शांती. लक्ष्मीनारायण भगवान की जय. बसा. बघ आता खुलून तूच बघ. तर जेवण झाले आणि पोरींना वाटलं काय ह्या बॉक्समध्ये आता पोरी ना बॉक्स ओपन करताय. एवढं काही खास नाही पण जरा वेगळं काहीतरी द्यावं म्हटलं. तर बघा आम्ही काय गिफ्ट दिले तुम्हाला पण दाखवतो. तर मी हा कप सेट सगळ्या मुलींना आहे ना गिफ्ट दिला. कारण कप कसे आपल्याला घरामध्ये लागतातच. दुसरे भांडे कुंडे असतात कप पण असतात पण मग कप फुटतात ना. तर हा कपांचा सेट मी सगळ्यांना गिफ्ट म्हणून दिलेला आहे. आरती आवडला का तुला? हो आवडला. नक्की. हो
आणि आमच्या 5 लेकींचं जेवण झालं आणि हे बाई 6वी लेक आमची रवळस पिंपरीहून आली आहे. नमस्कार. हे बघा लेक जावई आणि नातू पण आले आमचे. या या स्वागत तुमचं. या 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 नमस्कार नमस्कार. बसा बसा बसा. तर मी तुम्हाला मागं सांगितल्याप्रमाणे ही माझी पत्नी ना रवळस पिंपरी राहते. तर त्यांना यायला उशीर झाला. रवळस पिंपरीवरून यायला साधारणतः 1 ते 1.5 तास लागतो. तर ते त्यांच्या कारमध्ये त्यांनी आत्ताच नवीन कार घेतली. त्यांच्या कारमध्ये माझी ही पुतणी साधना, तिचे मिस्टर दत्तात्रय नन्ने, तिचा मुलगा आणि तिची मुलगी सर्वजण आले. आल्यानंतर मी त्यांचे पाय वगैरे धुतले. तर रोहिणीने औक्षण वगैरे केलं आणि भाच्याचे पण तिने पाय धुतले रोहिणीने. तर आता साधनाची ओटी वगैरे भरली रोहिणीने आणि एकीकडे सगळे पाहुणे बसले मस्त टी व्ही बघत आणि एकीकडे आता साधनाचं त्यांचं जेवण चालू आहे. इकडे बाकीचे सगळे गप्पा मारत आहे बघा. ते इथे बघा आद्विक आणि हे बघा हा आहे वरत मस्तपैकी चोपळा बसले आणि लेकी जावांचे छान जेवण वगैरे झाले. जेवणामध्ये आमरस, पुरणपोळी, सार, भात, भजी, कुरडई, पापडी असं छान बेत होता. आणि जेवण झाल्यानंतर गप्पा वगैरे झाल्यानंतर आता आहे ना माझ्या पुतण्यांनी ना माझी ओटी भरली. तर अधिक मासामध्ये मुलगी आईची ओटी भरती तर पुतणी म्हणजे ही बोलगीच असती. तीही बघा योगिताने माझं औक्षण वगैरे केलं आणि आता योगिता माझी ओटी भरती आहे. योगिताने माझं औक्षण वगैरे केलं, माझी ओटी भरली आणि त्यानंतर सोनालीने पण माझं औक्षण वगैरे केलं आणि सोनाली आता माझी ओटी भरती आहे. आणि नंतर आता सरला माझं औक्षण करते आहे. काय होतं? तर माझ्या सर्व 6 पुतण्या आलेल्या होत्या जेवायला. तर काही पुतण्यांनी माझी ओटी भरल्यानंतर काहींनी ना रोहिणीची ओटी भरली आणि रोहिणीचं औक्षण केलं. कारण रोहिणी ही त्यांची भाऊजाई आणि भाऊजाई ही आईप्रमाणे असती. तर ही बघा ही सारिका आहे माझी 5 नंबरची पुतणी. तर हिने रोहिणीचं औक्षण केलं आणि आता ती रोहिणीची ओटी भरती आहे. काय वाढलं तुम्हाला करायला पाहिजे तर तुम्ही आवडा ना इतके दिवस केलं तुम्ही आता आमच्या वेळ तुला कोणतं तुला जे आवडत नाही तू. तर सकाळचा अधिक मासाचा सर्व कार्यक्रम आवरला आणि आता संध्याकाळची जवळजवळ 7:30 वाजलेली आहे. तर ही माझी आई आहे आणि माझी मावशी आणि आई मी यांना जेवायला बोलवलं होतं घरी. आणि सकाळी खूपच गर्दी गोंधळ असल्यामुळे ना मुद्दामच मी त्यांना संध्याकाळी जेवायला सांगितलं. कारण आईना जास्त वेळ कुठे गेली का आईला करमत नाही. आईचं खूप चालतं जायचं घरी जायचं घरी जायचं घरी. तर मग त्याच्यामुळं मुद्दामच मी तिला संध्याकाळी बोललो होतं. तर आई आणि मावशी आल्या, त्यांचं जेवण वगैरे झाले आणि मी मावशीची आणि आईची ओटी भरते आता. तर आईसोबत जी आली ती माझी मावशी आहे, रंभा मावशी नाव आहे तिचं. तर ती इथे जवळच केळा कंपनीजवळ राहते. म्हणजे केळा कंपनीजवळच आहे ना गवळीमाळ आहे. आता अर्थात केला कंपनी नाव होतं तिचं, बंद झाली ती. तिथे आता दुसरं काहीतरी प्रोडक्शन सुरू झालेलं आहे. तिथे गवळीमाळ्यामध्ये माझी ही रंभा मावशी नाव राहते. रंभा गोपीनाथ गवळी असं तिचं नाव आहे. आणि जेवण मावशीची आणि आईचं अगोदरच झालं होतं. जेवण झाल्यावर आहे ना ते रस मी मावशीला आणि आईला सोडवायला त्यांच्या घरी गेलो. आणि आजचा व्हिडिओ मी अशा प्रकारे माझा आजचा दिवस गेला. चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. कसं वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत